तर बघा मी आहे ना जत्रेला आले होते माया माहेराला आणि बऱ्याच पुरी आल्या होत्या बरं का. जत्रा झाली की सगळ्या पुरी त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेल्या. पण मी आणि हे बघा इकडे आपली चिंकूताई आम्ही दोघी जणी जवळजवळ जत्रा होऊन 2 आठवडे झालेत तरी आम्ही माहेरातच आहे. आणि आता थोडक्यात तुम्हाला चिंकूताईची मी ओळख सांगते बरं का. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी चिंकूताईला तुम्हाला दाखवलेली आहे आणि ज्यावेळेस दाखवली ना त्यावेळेस हिचं लग्न नव्हतं झालं आणि सांगितलं पण होतं तुम्हाला की आपल्या चिंकूताईचं लग्न आहे. तर ही जी चिंकूताई आहे ना हिचं नाव आहे ना काय ग हिचं नाव खरं. हिचं नाव खरं नाव आहे ना ज्योती आहे. तर लाडाने आपलं चिंगू 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 तर सगळ्यांची चिंगूताई लहान पोरांची चिंगूताई झाली ना आम्ही पण चिंगूताईच म्हणतोय तिला. तर बघा हिचं पण लग्न झालेलं आहे आणि लग्न काय प्रत्येक मुलींचं होतं बरं का. असं नाही की कुठल्याही मुली अशा नाहीत की त्यांचं लग्न होत नाही. कितीही शिका कितीही म्हणजे मोठ्या पदावरती गेल्या तरी त्यांना लग्न हे करायलाच लागतंय. पण हिचं एक हिच्याबद्दल एक अशी गोष्ट आहे की हिला आहे ना बोलायला येत नाही. म्हणजे जन्मताच हिला बोलायला येत नाही काहीच बोलायला येत नाही. पण इतकी हुशार आहे ही हिला सगळं कळतं या. म्हणजे स्वयंपाक इतका भारी बनवते स्वयंपाक करते घरातलं जिथल्या तिथं काम करते. फक्त एकच गोष्ट येत नाही हिला बोलायला येत नाही. आणि आता हिचं लग्न झालेलं आहे. लग्न होऊन बघा 1 वर्ष झालं ना का हिच्या लग्नाला नाही झालं. मग पुढच्या महिन्यात कंप्लीट 1 वर्ष होईल. तर बघा आता ही आली या आणि आम्ही दोघीच राहिलेलो आहे. सगळ्या पुरी त्यांच्या नांदायला गेल्या आणि आम्ही दोघी. आता ही काय माहिती कधी जाणार आहे तू कधी जाणार आहे. हे तर ही आहे ना जाणार आहे. तर कधी जाणार आहे हिला एवढं कारण हिचं बोलणं आहे ना मला एवढं कळत नाही. अश्विनीला कळतं या म्हणजे माझ्या वहिनीला कळतं हिचं बोलणं मला एवढं कळत नाही. तर हिला आहे ना पुण्यात दिलेली आहे बरं का. आणि हिचे जे मिस्टर आहेत ना म्हणजे हिचा जे नवरा आहे ना त्यांना पण बोलता येत नाही. पण त्यांना पण बोलता येत नाही पण ते पेट्रोल पंपावरती कामाला जातात. ते शिकलेले असं शिक्षण आहे त्यांना शिक्षण शिकलेलं आहे. तर त्यांना सगळं पैशाचा याचा हिशोब येतो. हे आपलं बुळं बाबडे ह्याला ह्याचं शिक्षण नसल्यामुळं ह्याला घरातलं काम येतंय फक्त असं बाहेरचं पैशाचा हिशोब अजून असं म्हणजे एवढी अशी छक्या पंजातली नाही अशी आपली साधी बुळी आहे. तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या चिंकूताईचं लग्न आहे. पण पाऊस लय होता त्या हिच्या लग्नाच्या वेळेस त्यामुळं मी आले नव्हते बरं का. पण लग्न आमच्या गावातच झालेलं आहे आणि आता ही पण 2-3 दिवसांनी जाणार आहे आणि मी जाणार आहे. आम्ही दोघींनी तळ धरलाय चांगला माहेरामध्ये. तर आता जाणार आहे आम्ही पण 2-4 दिवस आहे अजून. बघू माझं जमलं तर मी उद्या पण जाणार आहे. आता हिला घालवायला एक माणूस लागतं ना मग हिला कुठं दिली बघा तर हिला पुण्यामध्येच दिली. आमच्या इकडचं त्यांचं गाव आहे पण ती लोक पुण्यातच राहिलं असतात. तर आहे चांगलं आहे. तुला इथं करमतं का पुण्यामध्ये करमतं. पाहुणा येणार आहे गाडीवरती तर ते बघा ती म्हणती पाहुणा येणार आहे गाडीवर म्हणजे तिचा नवरा. तर तिचा नवरा म्हणली गाडीवरती येणार आहे तिला न्यायला. मग आता बघा तर ती म्हणती मला पुण्याला करमतं ना तुला तुझ्या घरी. तर तिच्या घरी तिला करमतं बरं का. इथं काय येतं बघा रानावानात हिंडायला लागत आहे. तिथं पुण्यामध्ये आपलं खाऊन पिऊन चांगलं एका जाग्यावरती. आता हे 2 आठवडे झालं बरं का. इथं आली तर असा अवतार झाला हिचा. नाही तर आली तर लय पांढरी शुभ्र झाली होती नुसती. कारण पुण्यामध्ये कसं घराच्या बाहेर निघायचं नाही. घरातच सगळ्या गोष्टी पाणी धुणं सगळं घरातच. आणि इथं कशी गाणा ती हिंडती मी हिंडते गाणा. त्यामुळे आता इथं पहिलीच गोरी आहे. माझं काय नाही मी तर आहे जरा काळी म्हणजे जरा नाही थोडीफार आहे लय नाही. मग खेडेगावला राहून मी अजूनच डांबराचा डब्बा झाली या म्हणजे गाणा उन्हात फिरून बाकी काय नाही. आणि ही गोरी आहे तर ही अजूनच पांढरी शुभ्र झाली होती पुण्यात राहून. ही आली होती ना 2 आठवड्याच्या पहिलं लय पांढरी शुभ्र होती एकदम दुधासारखी झाली होती. आणि चांगली झाली बरं का आता. आणि चांगली राहती पण पुण्यात राहते ना आता चांगली स्टँडर्ड पण राहते. आणि चांगलं म्हणजे हिच्या मिस्टरांना पण नवऱ्याला हिच्या पण बोलता येत नाही. मग दोघांचं चांगलं जुळं होती म्हणजे समजून घेतात हिला ते महत्त्वाचं आहे. बरोबर का नाही लय समजून घेतात व्यवस्थित जिथल्या तिथं आहे. आणि तिला तिकडं करमतं या. तर घरातल्यांना म्हणजे आणि तुम्ही आता विचारताल ती कोण आहे म्हणून. तर ही आहे ना माझी जी आजी आहे ना माझी आजी तिचा सख्खा चुलत भाऊ त्यांची मुलगी आहे. म्हणजे आम्ही एकाच घरातलं आहे. हिथंच पाठीमागे त्यांचं घर आहे. तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बघा कशी करते सगळं कळतंय सगळं तिला लय हुशार आहे ती.